माझी लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट आहे। तिसऱ्या हप्त्यासंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट। व्हिडिओ कंटिन्यू पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेतल्या सर्व बदल आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। पहा, लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची महिला वाट पाहत होत्या आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे यायला सुरुवात देखील झालेली आहे। कालपासून हे पैसे महिलांच्या अकाउंटला आलेले आहेत। काल आलेले जे पैसे आहेत त्यामध्ये 4,500 रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे। 3 महिन्यांचे पैसे त्यांना दिलेले आहेत 1,500 रुपये। याप्रमाणे सप्टेंबर पर्यंतचे पैसे त्यांना मिळालेले आहेत। एकूण 3 हप्ते मिळालेले आहेत, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे। अशा प्रकारे 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी क्रेडिट करण्यात आलेले आहेत। त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत 4,500 रुपये। तुम्हाला हे पैसे मिळाले आहेत की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जर माझ्या ज्या बहिणी आहेत त्यांचं आधार सीडिंग असेल आणि अर्ज मंजूर असेल, त्यांना पैसे आले नसतील, तर त्यांनी काय करायचं आहे, हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमची तक्रार जी आहे ती नोंदवायची आहे। लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत अशा महिलांसाठी देखील आता सरकारने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून कोणतीच महिला जी आहे ती जी पात्र असणार आहे ती वंचित राहणार नाही, त्यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांना मिळत आहेत। 4,500 रुपये मिळालेले आहेत। तर बऱ्याच महिला अशा आहेत, पहा या ठिकाणी त्यांच्या अकाउंटला 4,500 रुपये काल 25 सप्टेंबरला ट्रान्सफर करण्यात आलेले आहे। DBT अंतर्गत लाडकी बहीण योजनेचा राज्यभरातील प्रतिसाद पाहता ही सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेली योजना आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आतापर्यंतची ती तरी सर्वात मोठी सरकारी योजना आहे, जी इतक्या मोठ्या प्रमाणात गाजलेली आहे, लोकप्रिय ठरलेली आहे आणि नक्कीच ही योजना सरकारसाठी फायदेशीर जी आहे ती ठरणार आहे। महिलांना या अगोदर 3,000 रुपये देण्यात आले, त्यानंतर आता 4,500 रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट बेनिफिट म्हणजेच DBT अंतर्गत ट्रान्सफर करण्यात येत आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यासाठी तुमचं आधार बँक अकाउंटशी सीडिंग असणं गरजेचं आहे। ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांचं म्हणणं अर्ज मंजूर आहे, आधार लिंक आहे, तरी पण तुम्ही एकदा चेक करा। बँक अकाउंटशी आधार लिंक असणं वेगळं आणि आधार सीडिंग असणं वेगळं, त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेशी सीडिंग आहे का चेक करा। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे येणार असल्यामुळे आधार बँक अकाउंटशी सीडिंग असणं गरजेचं आहे। तर चला, ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी चेक करा। तुम्हाला ऑनलाईन देखील पाहता येतं तुमचं अकाउंट आधार कार्डशी सीडिंग आहे का। आता राहिला प्रश्न तिसऱ्या हप्त्यामध्ये 1,500 मिळणाऱ्या महिलांचा। तर या ठिकाणी पहा, 3 हप्त्याचे पैसे तर मिळाले महिलांना, ज्यांना अगोदर पैसे मिळाले नव्हते त्यांना। आता 1,500 रुपये महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर आत्तापर्यंत तर कुणाला झालेले नाहीत, आणखीन तरी हे पैसे महिलांना आलेले नाहीत। 1,500 कधी येणार, तर या ठिकाणी पहा, महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची फिक्स तारीख दिलेली आहे, ती म्हणजे 29 सप्टेंबर। 29 सप्टेंबरपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे आणि 100% 29 सप्टेंबरपर्यंत हे 1,500 आपल्याला मिळून जाणार आहेत। या अगोदर तुम्ही जर 3,000 रुपये घेतले असेल तर तुम्हाला 1,500 मिळणार आहेत आणि या अगोदर तुम्ही पैसे घेतले नसतील तर तुम्हाला सप्टेंबरच्या पूर्वी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे 24 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला 4,500 मिळणार आहेत। पण त्यानंतर अर्ज केला असेल आणि त्यानंतर मंजूर झाला असेल तर मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त या ठिकाणी पहा, जर ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला असेल तर हे पैसे 25 सप्टेंबरपर्यंत ज्या महिलांचा अर्ज आलेला आहे अशा महिलांना देखील तिसऱ्या हप्त्याचे 1,500 रुपये जे आहेत ते ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। अर्जांची अगोदर छाननी होणार आहे आणि त्यानंतरच मग हे पैसे जे आहेत ते महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। तर 29 सप्टेंबरपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे 1,500 अकाउंटमध्ये येण्यासाठी। जसे 1,500 महिलांना शासनाच्या माध्यमातून
ट्रान्सफर करण्यात येतील त्या संदर्भातल्या अपडेट येतील त्या तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत। तसंच लाडकी बहीण योजनेमध्ये वारंवार बदल होत आहेत। आता पुढच्या 2 हप्त्यासंदर्भात देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे सरकारने। दिवाळीला महिलांना 2 हप्ते एकत्र देण्यात येणार आहेत। त्यामध्ये जुलै ऑगस्ट ज्याप्रमाणे पैसे मिळालेले आहेत 3000 रुपये अगोदर महिलांना, त्याचप्रमाणे पुढचे 2 हप्ते देखील महिलांना एकत्र मिळणार आहेत। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हा हप्ता असणार आहे। दिवाळीची भाऊबीजेची ओवाळणी असणार आहे। त्या संदर्भात देखील ज्या काही अपडेट असतील, ज्या काही तारखा असतील, जे महत्त्वपूर्ण निर्णय असतील ते तुम्हाला पाहिजे असतील तर चला सबस्क्राईब करा आपलं चॅनल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता। परत भेटू, धन्यवाद।